ख्रिश्चन अल्पसंख्याक आणि सर्व घटकातील लोकांच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या विकासासाठी निधी कोणत्याही परिस्थितीत कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली आहे. मिरजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार बोलत होते. यावेळी मंत्री मकरंद पाटील, माजी खासदार संजय काका पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, आमदार इद्रिस नायकवडी, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार उपस्थित होते. मिरज ही आरोग्य पंढरी असून आरोग्य सेवेचा मोठा वारसा मिरजेला आहे. त्यामुळे मिरजेतील बंद असलेले वॉलनेस हॉस्पिटल पूर्ववत सुरू करू असं सांगून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पुढे म्हणाले की सांगलीतीलच शेरी नाल्याचा प्रश्न 100% मी सोडवणार आहे, असंही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलं. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर यांचं फक्त नाव घेत नाही, तर त्यांच्या विचारानं राज्यकारभार चालवतो. राजकीय पोळी भाजण्यासाठी जाती धर्मात तेढ निर्माण करणं योग्य नाही, असा टोलाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला. बरेच पक्ष हे 24 तास 7 दिवस पाणी देतो असं आश्वासन देतात, मात्र वास्तविक पाहता ते अशक्य आहे. त्याऐवजी रोज पुरेसं पाणी नागरिकांना उपलब्ध करून देणं हे आमच्या समोरचं उद्दिष्ट आहे, असंही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान कालच हद्दपारीची कारवाई झालेली प्रभाग 6 मधील राष्ट्रवादीचे उमेदवार आझम काझी यांच्या समर्थकांनी आझम काझी यांच्याविषयी बोला असा आग्रह धरला. तुम्हाला नाराज करणार नाही असं अजितदादा यांनी सांगितलं. मात्र नंतर भाषणामध्ये याविषयी कोणताही संदर्भ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी उपस्थित केला नाही. दरम्यान प्रभाग 3 मधील शिवसेनेचे उमेदवार सागर वनखंडे यांनी सभा संपल्यानंतर व्यासपीठावर येऊन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आशीर्वाद घेतले. प्रभाग 3 मध्ये राष्ट्रवादीचे 3 आणि 1 शिवसेना असं पॅनल आहे. मराठी एस न्यूजसाठी मिरजहून इम्रान मुल्ला. शेतकऱ्याकडे 2 पैसे आल्याशिवाय मार्केटमध्ये 2 पैसे येणार नाही. मार्केटमध्ये चालल्याशिवाय व्यापाऱ्यांना त्याच्यातनं 2 पैसे मिळणार नाही. असं हे एकमेकावर चक्र अवलंबून आहे. त्याच्याकरता आपल्याला चांगली इंडस्ट्री आली पाहिजे. या पद्धतीचं काम करू. भयमुक्त आणि नशामुक्त शहर. मित्रांनो, अलीकडच्या काळात मी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना बघतो कुठं ड्रग्ज तयार करणारे कारखाने, केमिकलचे कारखाने जिथे आहेत ना, तिथे एक गैरप्रकार चालतात. आणि मग तिथं आम्ही त्या ठिकाणी धाडी टाकतो आणि धाडी टाकल्यानंतर ते पकडतो. आज सुसंस्कृत युवा पिढी ही घडवण्याच्या करता आपल्याला प्रयत्न करावा लागेल. जर आपली तरुण पिढी जर ड्रग्जच्या आहारी गेली तर तुमच्या माझ्या देशाचं, तुमच्या माझ्या राज्याचं, तुमच्या माझ्या परिसराचं भवितव्य काय? आणि त्याच्यामुळे जनजागृती प्रबोधनपर मोहीम ही आपल्याला राबवावी लागतील. विकसित शहर साकारताना भयमुक्त म्हणजे तिथं कायदा सुव्यवस्था चांगला असला पाहिजे. नशामुक्त शहर हे राहण्यासाठी सुरक्षेचे ठोस योजना काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे. माझ्या लाडक्या बहिणींना पण जर त्यांच्या घरातल्या पुरुष माणूस कुठेतरी व्यसनाधीन झाला, कुठेतरी ड्रग्जच्या आहारी गेला, कुठेतरी दारूच्या आहारी गेला, तर ते कुटुंब उद्ध्वस्त होतं. आणि त्याच्यामुळे ते होता कामा नये ही आमच्यासारख्याची भावना आहे. ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. त्या पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये लक्ष घालू. त्याच्यामध्ये दररोज पाणी मिळालं पाहिजे.